या मिस्टर अभिराम जहागीरदार. हा सगळा काय प्रकार आहे? या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? अंतरा, हे मी नाही नाही, एक मिनिट. तुम्ही काही बोलूच नका. काय ह्या अशा खोटारडेपणाचं ना काही एक्सप्लेनेशन असूच शकत नाही. एकाच वेळी तुम्ही 2-2 बायकांची फसवणूक केली आहे आणि हे असं वागताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? तुमचं माझ्यासोबत लग्न झालंय तरी तुम्ही लीलाशी लग्न केलं का? लाज नाही वाटली तुम्हाला असं वागताना? तुम्ही माझी फसवणूक तर केलीतच, शिवाय शिवाय लीलाच्या आयुष्याशी खेळलात का? हे बघ अंतरा, आय कॅन एक्सप्लेन टू यू. हे सगळं काय काय एक्सप्लेन करणार आहात तुम्ही? हा, हे सगळं ते सगळं काय एक्सप्लेन करणार आहात? बोला ना. त्या या सगळ्या फोटोजचा काय अर्थ आहे? मी काहीतरी विचारतीये तुम्हाला. तुमचं माझं नातं काय आहे? हा, इतके दिवस झालं मी तुमच्या घरात इथे राहतेय. तुम्हाला तुम्हाला एकदाही वाटलं नाही का हो की ही एवढी मोठी गोष्ट मला सांगावी म्हणून? का लपवलं तुम्ही हे सगळं माझ्यापासून? हो, मी विचारतेय, काहीतरी सांगा ना. हे सगळं खोटं आहे का? आणि एक मिनिट हे सगळं लीलाला पण माहिती आहे का? तिला या सगळ्याची कल्पनाच नाही. अहो, मी तुमच्याशी बोलतेय केव्हापासून. याचं काहीतरी उत्तर असेल ना तुमच्याकडे? काय उत्तर देऊ अंतरा? काय उत्तर देऊ? हे खरं आहे की तू माझी पहिली बायको आहेस, माझं पहिलं प्रेम आहेस. पण हेही सत्य आहे की लीला माझी बायको आहे. आता तिच्यावर प्रेम करायला लागलो मी, आणि हे सगळं नियतीने घडून आणले अंतरा. त्याच्यात तुझी माझी का लीलाची काही चूक नाहीये. म्हणजे माझं लग्न झालंय तुमच्या सोबत. मी 20 वर्ष त्या आश्रमात अनाथासारखी राहतेय. मी आणि मूर्खासारखं इथे सगळं आठवण्याचा प्रयत्न करते. मी का जगते? तुम्ही आणि लीला मी जगायलाच नको. माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये. एक मिनिट प्लीज मला मी आपण बोलूया. नाही, एक मिनिट. मला काही बोलायचंच नाहीये. मला कळत नाहीये मी का थांबली आहे इथे. हे सगळं जर खरं असेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मी आत्ता जायला हवं. मी निघून जायला हवं. मी इथे थांबायला नको. नाही, मला बोलायचं नाही. एक मिनिट सोडा मला. अंतरा मी जरा फर्स्ट एड बॉक्स घेऊन थांब. हा, अभिराम.
अभिराम, मी मी तुझी अंतरा. अभिराम, अभिराम, अरे अरे असं काय करतोयस? मी मी तुझी अंतरा आहे. गेली 20 वर्ष मी तुला, माझ्या घरच्यांना, माझ्या घराला आठवण्याचा प्रयत्न करते. आता आता मला सगळं आठवलंय अभिराम. मी मी तुझी अंतरा आहे खरंच. तू 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 चिडला असशील का माझ्यावर? मी मी तुला न सांगता निघून गेले होते, पण पण खरंच मला मला त्याची शिक्षा मिळाली अभिराम. मी मी 20 वर्ष तुझ्यापासून लांब राहिली आहे, पण आता नाही, आता नाही. मला मला तुला डोळे भरून पाहायचंय, तुला जवळ घ्यायचंय, तुझ्या सोबत बोलायचंय. मी खूप लांब होते अभिराम. बस मला बस 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 बस. बस. अभिराम, 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 ऐक ना, प्लीज ऐक ना. मी काय बोलते, मी खरंच तुझी अंतर आहे. हे बघ, मला मला बोलायचं. बस 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 बस. दादा, थँक्यू. हॅलो, मी आले तुम्ही पाठवलेल्या लोकेशनवर. एक्सक्यूज मी सर. सर, मी लीला जहागीरदार, अंतरा त्यांची नातेवाईक. नमस्कार मॅडम, मी विनय शिंदे. मीच अंतरा मॅडमना महिला आश्रमात भरती केलं होतं. खरंच थँक्यू सो मच. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. तुमच्यामुळे आम्हाला आमच्या अंतरात परत मिळाले. मॅडम प्लीज, तुम्ही थँक्यू म्हणू नका. हे जे केलं ना, ते माझं कर्तव्य होतं. मदतीची गरज असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण मदती केलीच पाहिजे. हे जास्त ज्ञान पाजळू नकोस, कामाचं बोल. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? त्याचं काय ना, आता आम्ही अंतरा त्यांची ट्रीटमेंट थोडीशी बदलली आहे. तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा ॲक्सिडेंट कधी झाला, कुठे झाला, मग हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्या किती वेळाने शुद्धीवर आल्यावर त्यांना काय काय आठवत होतं, हे सगळे डिटेल्स जर आम्हाला कळले तर ट्रीटमेंटला मदत होईल. ऐक रे, तर मी सांगतो ते बोल. सांग त्यांना मी नक्की मदत करीन. मी नक्की मदत करेन. त्यांना सांग, अंतरा मॅडम शुद्धीवर आल्या होत्या तेव्हा त्यांना फक्त त्यांचं नाव आठवत होतं. अंतरा मॅडम शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना फक्त त्यांचं नाव आठवत होतं. त्यांना आम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना काहीच आठवत नव्हतं. आम्ही त्यांना विचारण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना काहीच आठवत नव्हतं.
काय घडलं? माझा अभिराम मला ओळखत का नाहीये? का माझा अभिरामच नाहीये? एकेकाळी माझ्यावर इतकं प्रेम करणारा हा अभिराम माझ्या नजरेत नजरही देऊ शकत नव्हता. मला मला साधी ओळख नाही दाखवली त्याने. असा कसा बदलला? असा कसा विसरला मला? कुठे गेलं त्याच्या डोळ्यातलं माझ्यासाठीचं प्रेम? जो अभिराम माझ्यावर इतकं प्रेम करायचा, माझ्यासाठी काहीही करायला तयार असायचा, तो आज मला साधी ओळखही देत नव्हता. इतके वर्ष वाट पाहिली, इतके वर्ष स्वतःला शोधण्याचा, भूतकाळ जाणून घेण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला मी. आणि माझं घर, माझी माणसं, त्यांच्यासोबत राहण्यासाठी आकांत केला, देवाला वेठीस धरला. आणि आज माझं घर, माझं हक्काचं घर माझ्या घरात आहे. माझ्या हक्काच्या नवऱ्यासमोर उभी होते तर त्याने मला ओळख दिली नाही. हे एकट्या असं परकेपण जर पदरी पडणार होतं तर माझी स्मृती कशाला आली परत? थँक्यू सो मच. खूप मदत झाली. माय प्लेजर. तुम्हाला अजून काही मदत लागली तर मला नक्की सांगा. थँक्यू. सर, मॅडम निघून गेल्या. गुड जॉब. तुझे पैसे तुला मिळतील. फक्त आता इथून पुढचे काही दिवस मुंबईत दिसायचं नाही. ठीक आहे. चला, अंतराला कोणी वाचवलं याचं उत्तर फायनली मिळालं. आता मी माझं पुढचं काम करायला मोकळा. हॅलो, जे न्यू शेफ अपॉइंट केलेत त्यांना आत पाठवा. हे जे माझा अजून एक वार सहन करायला तयार हो, हा माझा फायनल वार असेल. त्यानंतर एजे फिनिश. अभिरामच्या आयुष्यात लीला आहे म्हणून तो माझ्याशी तुटक वागतोय का? पण त्याने माझ्यासाठी इतकी वर्ष थांबून राहावं अशी माझी अपेक्षाच नाहीये. पण साधी ओळख देऊ नये त्याने मला. तर माझ्याशी नीट बोलू नये, माझ्या नजरेत बघू नये. बायको होण्याच्या आधी मैत्रीण होते ना मी, त्याची मैत्रीण होते. मैत्रीच्या नात्याने तरी त्याने थोडस बोलायला नको का माझ्याशी? ओळख नको का द्यायला मला? पण त्याच्या वागण्यावर तर असं वाटतंय की त्याच्या मनात आता माझ्यासाठी कसलीही जागा उरलेली नाहीये.
असं काय गुन्हा केला मी 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 न सांगता निघून गेले म्हणून चिडलायस का अभिराम तू माझ्यावर? पण त्याची त्याची खूप मोठी शिक्षा मला देवाने दिली आहे आधीच. माझं स्वतःचं घर असताना, माझी माणसं असताना मी 20 वर्ष त्या आश्रमात अनाथासारखी राहिली आहे. पण नाही, पण पण मला आता असं नाही जगायचंय. मला माझं घर हवंय, माझी माणसं हवी आहेत, माझा अभिराम हवाय. अभिराम अभिराम असं नको वागू ना प्लीज. सर येऊ आत? कमी. सर तुम्ही बोलवलं? हो, उद्या आपली पहिली पंगतची सक्सेस पार्टी. या पार्टीमध्ये आपल्याला आपला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. येस सर, आम्ही तयार आहोत. सर तुम्ही दिलेल्या केमिकलचा वापर आम्ही करून बघितला आहे सर. त्याचा रिझल्ट आपल्या अपेक्षेपेक्षा खूप जास्ती सिरियस आहे सर. गुड. एक लक्षात ठेवा, ही पार्टी झाली की तुम्ही आणि तुमचा पार्टनर दोघंही मुंबईत दिसता कामा नये. येस सर. नमस्कार पत्रकार साहेब, तुम्हाला एक ब्रेकिंग न्यूज द्यायला फोन केलाय. हा, फक्त एक लक्षात ठेवा, मी जी ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्याचा डंका अख्ख्या मुंबईत वाजला पाहिजे. अहो, तुम्ही सांगाल ती किंमत तुमच्यापर्यंत पोहोचेल ना. क्या बात आहे. आई मी अंतरा, तुमची अंतरा, तुमच्या अभिरामची बायको. आठवते तुम्ही किती लाड करायचात माझे? इतकी वर्ष मी स्वतःची ओळख हरवून बसले होते. आता मला सगळं आठवतंय. पण आपला अभिराम मला विसरला हो. आज पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल दुरावा पाहिलाय. त्याच्या नजरेत माझ्यासाठी काही ओळखच नाहीये. आई, अशी कशी पुसले गेले हो मी त्याच्या आठवणीतून? तुम्हाला तरी आठवतंय का हो मी? तुम्ही पण विसरलात मला.